मित्र, मी आता डाळिंब सोलापूरला प्लॉट नंबर 2 मध्ये आहे. आता ह्या प्लॉट नंबर 2 ला आता 31 तारखेला 1 महिना कंप्लीट होतो. आता ह्याची पोझिशन एकदम हेल्दी पोझिशन आहे, एकदम गुड कंडिशन आहे. नेहमी म्हणतो मुळाचं अपटेक वाढवण्यासाठी जे काय करता येईल ते करा. जमिनीत खत आहे, सगळं आहे, मुळाचं अपटेक वाढत नाही तर झाडाची हेल्दी पोझिशन होत नाही. आता मध्ये मी 4 दिवस नव्हतो, त्याच्यामध्ये 22 तारखेला फवारणी झालेली. मावा आणि तुडतुडे खूप होते, त्यासाठी मग तिकडे जे आपण फवारणी घेतली ते रोगर, त्याच्यानंतर मोनो, सल्फर, 22 टीन हे सगळं 750 प्रतिब्लोर म्हणजे 22 टीन, थायोड न्यूट्री हे 750 ग्रॅम, रोगर आणि मोनो हे 750 ml. आजची कंडिशन एकही मावा, थ्रिप्स, तुडतुडा काही नाही, एकदम निर्मळ पोषण आहे. मग आज ह्याची पाण्याची पाळी होती. गेल्या वेळेस 19 तारखेला आपण ह्याला पाणी दिलेलं आहे. 19 तारखेला पाणी देताना तुम्हाला सांगायचं राहून गेलं, मी मला जायच्या गडबडीत होतो. ह्याला आपण टेक्नोझड सोडलेला आहे. हे बघा, टेक्नोझड अपटेक वाढवणे. आता ह्याच्यामध्ये बघा, आज तेव्हा 19 तारखेला टेक्नोझड सोडलेला आहे आणि आज PSB आणि अपटेक हे दोन्ही काय करतात, मुळांना अपटेक वाढवतात, अन्नद्रव्य घेण्याची ताकद तयार करतात. म्हणून हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. न्यूट्रिएंट्स तर द्यायचेच आहेत आपल्याला, पण न्यूट्रिएंट्स दिलेले किंवा फर्टिलायझर दिलेले त्यांनी शोषण केलं पाहिजे मुळाने. त्यासाठी मुळाचा अपटेक वाढण्यासाठी आज PSB आणि KSB एकरी 1 किलो, म्हणजे हा 4 एकरचा प्लॉट आहे. 4 किलो PSB आणि 4 किलो अपटेक हे देणं चालू आहे. बघा, पाणी चालू आहे. एक आणखीन 10 मिनटं पाणी द्यायचं आहे आणि 10 मिनिटांनंतर ह्याला अपटेक सोडून द्यायचं आणि नंतर नळे फ्रेश करण्यासाठी 10 मिनटं पाणी द्यायचं आणि मग मोटर बंद करायचे. जे शेतकरी बांधव ह्याच्यासोबत आहेत, जर मावा, तुडतुडे, थ्रिप्स वगैरे असतील ते बघा, त्याच्यानुसार फवारणी घ्या, एखादी सकिंग पेस्ट वगैरे. आणि पाणी आज पाणी म्हणा, आज उद्या 1-2 दिवसात पाण्याची पाळी असेल. जर थायोड न्यूट्री हे दिले नसतील टेक्नोझड, तर टेक्नोझड सोडा आणि पुढच्या पाण्याला PSB आणि KSB सोडा. नमस्कार.